नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राजापूरच्या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे। राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यास कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे। निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याने राजन साळवी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे। शिवाय कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीची ससेमारी लागण्याची राजन साळवी यांना चिंता आहे। ससेमिरा लागण्याची राजन साळवी यांना चिंता आहे, त्यामुळे महिनाभरात राजन साळवी याबाबत निर्णय घेणार आहेत। राजन साळवी भाजप की शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार याबाबत सध्या चर्चांना उधाण आले आहे। राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून किरण सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती। त्यांनी बहुमताने राजापुरात विजय मिळवला आहे, तर किरण सावंत यांच्या विरुद्ध उभे राहिलेले शिवसेना ठाकरे गटाचे राजन साळवी यांचा पराभव झाला आहे। चौथ्यांदा राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, मात्र 2024च्या निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला आहे। ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत 14 वर्षात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप साळवींवर ठेवण्यात आला आहे। साळवी यांच्याकडे 3,53,00,000 इतकी या बेहिशोबी मालमत्ताची रक्कम सापडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। साळवी यांची मूळ संपत्ती अंदाजाने 2,92,00,000 रुपये इतकी आहे। बेहिशोबी मालमत्तेचा आकडा हा 118% इतका जास्त असल्याचा आरोप आहे। यापूर्वी राजन साळवी यांनी 6 वेळा एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयामध्ये हजेरी लावली होती। तसेच त्यांचा भाऊ पुण्यात वहिनी सुया सवायक यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे। एसीबीने राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।